अत्रि ऋषी तपश्चर्या करायला वृक्ष पर्वतावर गेले होते. आपण माहूरगड म्हणूया. माता अनसूया घरात होत्या. अत्रि म्हणजे जो गुणातीत आहे, गुणातीत सत्व रज तम हे 3 गुण आहेत. सत्वगुणी माणसाला सुद्धा अहंकार होतो, तोही गुण घातकच आहे. रजोगुण म्हणजे विलासी जीवन आणि तमोगुण म्हणजे दुसऱ्याला त्रास देण्यासाठी जीवन. काहींचं आयुष्य दुसऱ्याला त्रास देण्यासाठीच असतं, काहींचं आयुष्य स्वतःच सुख चैनीत जगण्यासाठीच असतं आणि काहींचं आयुष्य दुसऱ्याचं कल्याण कसं या विचारात असतं. अत्रि म्हणजे गुणातीत आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं अनसूया. अनुसया नाही, अनसूया. असूया म्हणजे मत्सर, जिला मत्सर शिवलाच नाही, मत्सर शिवलाच नाही. दोघी मैत्रिणी जरी भेटल्या आणि दोघींची जरी वेगवेगळी साडी असली तरी मत्सर तिच्या अंतःकरणात येतो. मी तुझ्यापेक्षा स्वस्त घेतली, तुझ्यापेक्षा महाग घेतली. यांना काही अंतःकरणाला तो विकार शिवला नाही. नारद महर्षी यांच्या घरी आले. नारदांचं आईसाहेबांनी सुंदर स्वागत केलं, पूजा अर्चा केली. आपल्याकडे म्हटलंय, देव सारावे परते, संत पूजावे आरावे. देव बाजूला ठेवा पण साधू संतांची पूजा करा, कारण देव संतांच्या रूपाने प्रत्यक्ष आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. एर माणूस पण ते भांब लौकिक भाग. लौकिक दृष्टीने ते दिसायला माणूस आहे पण असायला देव आहे. आपण एक श्लोक म्हणतो, गुरु साक्षात परब्रह्म. पाठ आहे म्हणून म्हणतो, त्याच्या अर्थाकडे लक्ष जात नाही. तेवढा भाव, तेवढी श्रद्धा नाही म्हणून आपल्याला त्याचं अंतर दिसत नाही, त्याचं फल प्राप्त होत नाही, समाधान प्राप्त होत नाही. नारदांनी पाहुणचार घेतला. नारद तिथून निघाले. आईसाहेब एवढ्या महान पतिव्रता होत्या म्हणतात. पतिव्रतेमध्ये 6 गुण असतात. भोज्येषु माता, कार्येषु मंत्री, करणेषु दासी, शयनेषु रंभा, धर्मानुकूला, क्षमया धरित्री. स्त्री जेव्हा एखाद्या पुरुषाशी विवाहित होते, परिणित होते, लग्न होत, केवळ मन बुद्धीचा विचार नाही, त्याच्या विचाराशी समरस झाली पाहिजे. भोज्येषु माता. लहान बाळ जर जेवायला लागलं, ताईच्या लक्षात येतं माझं बाळ कमी जेवलं, जास्त जेवलं, त्याला हे पचणार, हे पचणार नाही, हे जसं तिला कळतं तसे आपले पती भोजन करत असताना ते कमी जेवले की जास्त जेवले, आज त्यांना काही टेन्शन आहे का, हे जिला कळतं. म्हणजे भोजन करते वेळी तिने आईची भूमिका बजावली पाहिजे. भोज्येषु माता, कार्येषु मंत्री. घरात एखादं काम घेतलं तर तिने मंत्र्यासारखा सल्ला दिला पाहिजे. काही घाबरू नका, वाटलंच तर माझ्या मंगळसूत्राचे 4 मणी मी मोडते, पण हे काम तुम्ही पूर्ण करा. दुसरी मणी नंतर करता येईल, आपल्या दिवसात सध्या दुःखाचे असू देत, काही काळजी करू नका. कार्येषु मंत्री, करणेषु दासी. घरातलं काम करत असताना दासीला, नोकराला लाजवील असं काम कर. एखाद्या घरात जर नोकर असेल तर लादी पुसताना व्यवस्थित पुसत नाही, झाडू मारताना व्यवस्थित झाडत नाही, कपडे धुताना, भांडी घासताना काहीतरी थोडस साबणाचा फेस राहील, डाग राहील, माती राहील, काहीतरी राहील, भांड्याला थोडस काहीतरी साबण राहील. पण जी गृहिणी घरात काम करते ती अगदी चोख काम करते, कारण तिला माहितीये माझं घर आहे, मला सजवायचंय. करणेषु दासी. आणि ते काम करताना लाजत नाही. शयनेषु रंभा. इतरांचं ऋण फेडण्यासाठी एखाद्या अप्सरेने एखाद्या पुरुषाला सुख द्यावं याच्यापेक्षा चांगलं सुख देण्याचं काम करते. धर्मानुकूला. आमच्याकडे पाहू उद्या एकादशी असेल तर आमच्या घरातल्या स्त्रिया सांगतात उद्या एकादशी अर्धी भाकर जास्त खा. काल एकादशी झाली, आज द्वादशी, पुन्हा अर्धी भाकर जास्त खा. कुठे ठेवतात माहित नाही पण खातात. धर्मानुकूला. तसं आज महाराजांच्या घरी दत्त जयंती आहे, उत्सव आहे, मग त्यांच्या घरातले सगळे अरे आपल्याकडे हा उत्सव आहे, आपण अशा पद्धतीने करतो. मागच्या वर्षी ह्या गोष्टी केल्या होत्या, या वर्षी याच्यापेक्षा अजून चांगलं करायचं. म्हणजे काय, जसं मुला मुलीच्या लग्नाला आपण पाहिजे तेवढा खर्च करतो तसा देवाच्या उत्सवाला आपण खर्च केला पाहिजे. धर्मानुकूल, धर्माला अनुकूल असलं पाहिजे. क्षमया धरित्री. आम्ही पृथ्वीला तोडतो, फाडतो, जाळतो, सगळ्या क्रिया करतो.
मलमूत्र विसर्जित करतो, पण तिच्या पोटात जर मूठभर धान्य टाकलं तर ती पोतभर धान्य देते. तसं घरातल्या कोणी चुका केल्या, अपराध केला, त्रास दिला तरी केवळ पती सुखासाठी सगळ्यांना क्षमा करते. तिला पतिव्रता म्हणतात. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची. वर्णन आहे चरित्रामध्ये. सूर्य अनसुया मातेवर प्रकाश टाकताना थोडासा कोमल प्रकाश टाकायचा. जसं सकाळी सूर्याचं ऊन कोवळं असतं तसा कोवळा प्रकाश टाकायचे. फार प्रखर प्रकाश टाकत नव्हते. ही पतिव्रता आहे. वारा स्पर्श करत होताना भीत होता आणि पृथ्वी तिच्या स्पर्शाने स्वतःला भाग्यवान समजत होती की अशा महान पतिव्रतेचा स्पर्श मला होतो. तिच्या चरणाची धुळी मला लागते. संत चरण रज लागत असं तिला वाटत. नारदाने हा सगळा आदरात इथे पाहिला. तिचं स्वभाव पाहिला. कांता मृदुभाषिणी, स्त्री गोड बोलणारी असते. पगाराच्या दिवशी गोड बोलणारी नाही. कामापुरतं गोड बोलणं गोष्ट वेगळी. ऑनलाईन खरेदी करायची म्हणून गोड बोलायचं नाही. सतत आणि नम्रपणे निरंकार भावाने गोड बोलणं. जुनी माणसं सांगतात ना, जिभेवर साखर पाहिजे, डोक्यावर बर्फ पाहिजे आणि पायात डिंगरी पाहिजे, त्या माणसाची प्रगती होते. काही माणसाच्या जिभेवर काय विषच असतं. काय विष अमृतासारखे बोल पाहिजे. नारदांनी मग आपल्या घरी सत्य लोकात, वैकुंठात आणि कैलासात 3 ठिकाणी मुद्दाम गेले. आणि ज्या सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती तिघींना सांगितलं. काय काय वर्णन करावं म्हणले. पृथ्वीवर अनसुया नावाची माता आहे, अत्रि ऋषींची पत्नी आहे. काय त्या माऊलीच्या चेहऱ्यावर तेज आहे, काय प्रसन्नता आहे, काय समाधान आहे. कंदमुळ खाऊन राहतात, वनात राहतात, डोंगरावर राहतात, पण पती सेवा, साधू सेवा, भगवत सेवा, चेहऱ्यावर तपश्चर्या दिसते. माणूस जेवला की त्याच्या चेहऱ्यावर दिसतं, उपाशी असला की चेहऱ्यावर दिसतं, रागावलेला असला चेहऱ्यावर दिसतं. तसं भजन केलेलं असलं तर पण चेहऱ्यावर दिसलं पाहिजे. आणि भजन करून जर चेहऱ्यावर दिसत नसेल तर समजायचं लबाड आहे. काही म्हणतात की भजनात लबाडी असते. आमच्या एका शिष्याला विचारलं, काय रे तुझा जप चालू आहे का? तो म्हणतो चालू आहे. म्हटलं तू चालू आहे का जप चालू आहे? त्याला कळलं नाही लवकर. हे काही माणसं असे ते ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी. अरे पाठ आहे म्हणून नाही, हे चेहऱ्यावर दिसलं पाहिजे. ती प्रसन्नता, ते समाधान दिसलं पाहिजे. नारदांनी सांगितलं, तुम्ही देवस्त्री आहात, अमृत पिता. तुम्हाला म्हातारपण येत नाही, आजारपण येत नाही, चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही, तुमची सावली पडत नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आहे. पण वनात कंदमुळ खाणारी ती अनसुया माता, मी तिच्या घरी जाऊन आलो. काय पातिव्रत्य, काय सेवाभाव. आता एवढं त्या तिघींनी ऐकलं आणि त्या तिघींच्या मनामध्ये मत्सर निर्माण झाला. काय पृथ्वीवर राहणारी एक सामान्य वरण भात खाणारी बाई आणि आम्ही अमृत पिणारी, तिची आमची बरोबरी करतोस. नारद म्हणाले, बरोबरी नाही करत, तुमच्यापेक्षा काकणभर ती श्रेष्ठ आहे. नारदांनी सहज एक ठिणगी टाकून दिली, बघू काय होत. बरं नारद गेले निघून. तिघी रुसून बसल्या. जेव्हा भगवान महादेव, ब्रह्मदेव, भगवान नारायण आपापल्या घरी स्थानावर आले, तिघींनी रुसून चेहरे वाकडे केले. यांनी विचारलं, काय झालं? काही नाही म्हणले. काही नाही झालं. अगं बोलाल की नाही? अहो म्हणले, पृथ्वीवर कोण अनसुया नावाची स्त्री आहे, ती आमच्यापेक्षा मोठी आहे का म्हणाले. भगवान म्हणाले, असेल. नाही नाही, नारद सांगत होते. मग भगवान म्हणले, नारद जर सांगत असते तर नक्कीच मोठी आहे. देवाने पण अजून थोडस फोंकर घातली. काय अगोदर थोडस मंद अग्नी होता ना, देवाने फोंकर घातली. नारद बोलतात म्हणजे 100% खरं आहे. साधू बोलतो ते खरं असतं. त्या म्हणाला, काही नाही, तिचं सतीत्व हरण करून या तरच, नाही तर आम्ही माहेरी जातो. देव म्हणजे ठीक आहे. मग तिघांनी रूप बदललं. उशीर नाही, तिघांनी रूप बदललं आणि अत्रि ऋषीच्या आश्रमात आले.
अतुऋषी पुन्हा ध्यानासाठी गंगेवर वगैरे स्नान तप करण्यासाठी गेले. इकडे माता एकट्याच होत्या. हाक मारली, माते भिक्षा द्या. भिक्षा द्या म्हटल्यावर आईसाहेब बाहेर आल्या. पाहतात 3 ब्राह्मण आहेत. फळ वगैरे आणले. ते म्हणले ही भिक्षा नको, आम्हाला इच्छा भोजन पाहिजे. इच्छा भोजन काय? हवं ते मागा, हवं ते मागा. त्यांच्या घरी सिद्धी होती महाराज. सिद्धीने प्राप्त अन्न होतं, पण ते म्हणाल तसं नको, आम्हाला तुम्ही जे अन्न द्याल, भिक्षा द्याल, ते व्यवस्थित राहून भिक्षा द्यायची. आईसाहेबांच्या लक्षात आले महात्मेत आपली परीक्षा घ्यायला आले. घरात गेल्या पतिराजांचं स्मरण केलं, हातात पाणी घेतलं, त्या तिघांवर शिंपडलं. ते तिघे लहान लहान बाळ झाले. आणि झाले बाळ झाल्याबरोबर मग तिघांना आपल्या पदराखाली घेऊन स्तनपान करवलं आणि सुंदर पाळण्यात झोपवलं. 8-10 दिवस झाले. नारदाला पुन्हा या तिघींनी कॉल केला. अरे म्हणले तुमचे पप्पा गेले, आले ते सप्ताह झाला, अजून आले नाही. बरं झालं तर झालं, पाकिट तर पाठवून द्यायचं. पाकिट पण नाही. नारद म्हणले ते आता येणार नाही, 21 वर्ष वाट बघा, 21 वर्षांनी मग तुमचं परत लग्न लावून देऊ. अरे नारद असं का बोलतोस? नारदाने सांगितलं त्या मातेने त्यांना बालक केले, लहान बालक. असं चल म्हणले आम्हाला घर दाखव. नारद म्हणले मी नाही येत, आमच्या वडिलांना पाळण्यात टाकले. म्हणले मला कुठं टाकतील काय सांगता येत नाही. लांबून तर घर दाखव. ईस्टला राहतात का वेस्टला राहतात? नारदाने लांबून घर दाखव. आल्या त्या तिघींनी रूप बदललं. आईसाहेबांना हाक मारली. आईसाहेब आल्या, त्यांचं स्वागत केलं, त्यांना हळदी कुंकू लावलं, सरबत वगैरे दिलं. येण्याचं कारण विचारलं. आता त्यांनी विचार केला आपण जास्त आडेवेडे घेणं बरोबर नाही, टाकाला जायचं तांब्याला पोहायचं. ते म्हणले आम्ही तुमच्याकडे काही मागायला. म्हणले काय? आम्ही सौभाग्य दान मागायला. हो म्हणले दिल ना तुम्हाला. नाही नाही म्हणजे तुमच्या पाळण्यात जे बाळ झोपलेत ना ते आमचे मालक आहेत, आमचे मालक आम्हाला द्या. आईसाहेब आता देवाने त्यांना बुद्धी दिली. अनसुया मातेने सांगितलं ते पाळण्यात झोपलेत तुमचे मालक आहेत ना, मग तुमचे ओळखाण घेऊन जा. गेले त्या पाळण्याजवळ. त्या पाळण्याजवळ येईपर्यंत या तिघांनी एकमेकाला कोपरा मारला. सांगितलं एक सारखं दिसायचं, केस भर फरक ठेवायचा नाही, केस भर फरक ठेवायचा. तिघे सारखे. आता महादेव कर्पूर गौरम, भगवान विष्णू निलांबुज श्यामल कोमलांग आणि ब्रह्मदेव पिवळे. तिघांनी रूप एकसारखं केल्यावर या तिघी 3 बाजूला उभे राहिल्या. तिघी एकमेकीकडे बघायला लागल्या. याच्यातला आपला मालक कोण? ती तिला खुणवते, ती तिला खुणवते. ती म्हणते तू उचल, ती म्हणते नाही ग बाई मी उचलला आणि ब्रह्मदेवाला तर काय करू, माझं पातिव्रत्य भंग होईल. तिघी लाजल्या, मान खाली घातली. आईसाहेबांना शरण गेल्या. आईसाहेबांना सांगितलं आम्हाला आमचे मालक ओळखता येत नाही, आमचे मालक आम्हाला तुम्ही द्या. आईसाहेबांनी ते 3 बाळ उचलले, ज्यांचे जे होते मालक त्यांना दिले. ते म्हणले या आता. ते म्हणले या असं कसं कधी, ती बालक घेऊन कसं जायचं? हे जसे होते तसे करून द्या, जसे होते तसे करून द्या. रस्त्यात कोणी भेटलं आणि विचारलं कोण आहे तर काय सांगायचं, पती जन्माला माझी उदरी. मग आईसाहेबांनी पुन्हा पतीचं स्मरण केलं, त्यांच्यावर पाणी शिंपडलं, पुन्हा ते तिघे प्रगट झाले. एवढ्या रात्री आले. रात्रीना सगळा प्रकार कळाला, पण आईसाहेब रडायला लागले. आणि आईसाहेब रडत असताना देवानी विचारलं का रडत आहे? आमचं दर्शन वाया जात नाही, देवाचं दर्शन वाया जात नाही. साधी गोष्ट आहे. आपल्या खेड्यात पण पहा, शहरात पण पहा, तुम्ही कोणाकडे पण पाहुणा जा, जात असताना आज पण जुनी माणसं केळी, फळ, बिस्किटचा पुडा काहीतरी घेऊन जातात. लहान मुलाकडे त्याच्या हातात देतात. का देतात? तो पाया पडो न पडो त्याला भेटायला गेले रिकामा जात नाही. तसं देवाचं दर्शन पण वाया जात नाही. एवढं सांगितलं आमचं दर्शन झालंय, आई काय मागायचं ते मागा. आईने सांगितलं भगवान 8 दिवस माझ्या घरी होते, बालक रूपात होते, आता मला बालकांचा लळा लागलाय, मी बाळकाशिवाय राहू शकत नाही. मग आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला? ब्रह्मदेवाच्या अंशापासून चंद्र झाले आणि त्या चंद्रवंशात भगवान श्रीकृष्ण झाले.
भगवान शिवजीच्या अंशापासून दुर्वासा झाले आणि भगवान नारायणाच्या अंशापासून मार्गशीर्ष महिना पौर्णिमा रोहिणी नक्षत्र पूर्ण तिथी पौर्णिमा गुरुवार या दिवशी भगवान दत्तात्रय झाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव तिघांचे जन्म. पण दत्तात्रय किती मोठे असं जरी विचार केला तर 2 श्लोकात त्याचं चिंतन मानतो. पहिल्या श्लोकात जटाधरम पांडुरंगम शूलहस्तम कृपानिधीम सर्व रोग हरण देवम दत्तात्रय महंगल. कुठल्याही प्रकारच्या रोगाचं निराकरण करण्याची ताकद त्यांची आहे. पांडुरंग स्वरूप आहेत ते असं सांगतात. आणि दुसरा श्लोक वेदांत वाक्येषु सदारमंत भिक्षान्न मात्रेण चतुष्टिमंत अशोकवंत करुणेकवंत कौपीनवंत खलु भाग्यवंत. भगवान श्रीकृष्णाच्या वंशामध्ये यदुराजा झाले आणि यदुराजाने दत्तात्रयांना पाहिलं. अशा तरुण वेशात पाहिलं. दिसायला खूप सुंदर होते. काटक शरीर होतं. भस्मलेपन अंगावर केलेलं होतं. सगळ्या अंगाला धूळ लागलेली होती. फक्त कमरेवर एक वस्त्र होतं. कमरेपासून गुडघ्यापर्यंत. खांद्याला झोळी होती. जानवं होतं. बस हातात एक कमंडल होतं. राजाने पाहिलं अरे मी राजा आहे आणि सम्राट राजा आहे. सम्राट चक्रवर्ती राजा. कशाची कमतरता नाही. राजाची कांता आहे भीक. नुसते टाळी वाजवण्याचे शेकडो सैनिक हजर होतील. पाहिजे ते मी मागितलं ते मिळेल. पण माझ्याकडे धन धान्य पुत्र पौत्र परिवार खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तू असून माझ्या चेहऱ्यावर जे समाधान नाही, माझ्या मनाला जे समाधान नाही, या 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 महात्म्याकडे. मग विचारलं बाबा तुम्ही कोण? ते म्हणले माझं नाव अवधूत. अवगुण धुतले म्हणून त्यांचं नाव अवधूत. आपण फक्त कपडे धुतले अवगुण नाही धुतले. म्हणून त्यांचं नाव दत्तात्रय. माझं नाव दत्तात्रय. ते म्हणजे तुमच्या अंगाला धूळ लागली झोळी दिसते. आपण महिन्याचा किराणा भरून सुखी नाही. महिन्याचा किराणा भरून आणि तुम्ही झोळीवर. बरे भिक्षा मागण्याचे नियम आहेत. नियम आहे 5 किंवा 7च घरी भिक्षा मागायची. जास्त घरी भिक्षा नाही मागायची. पुन्हा गाईची दुधाची धार काढायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळच दारात थांबायचं. जास्त वेळ नाही. आवडीचं काही मागायचं नाही. जे मिळेल तो प्रसाद. जे मिळेल तो प्रसाद. पुन्हा त्या भिक्षेचे 4 भाग करायचे. एक अतिथीला, एक देवाला, एक गाईला आणि चौथा आपल्याला. आपल्याला 4ही भाग पुरत नाही. दिवसातून 4 वेळा जेवतो तरी पोट भरत नाही. असे दत्तात्रयांचं जीवन. त्याने सांगितलं मग तुम्हाला ही प्रसन्नता कुठून मिळाली? मग त्याने सांगितलं मी 24 जणांकडून 24 पद्धतीने काहीतरी शिकलो. जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण. गुरुसी आली अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. प्रत्येकाकडून काहीतरी गुण घेतला. प्रत्येकामध्ये काहीतरी चांगलं आहे. वाईट सोडून दे. आपण शेतकरी आहोत. धान्यावर जे आवरण असतं त्याला आपण तूस म्हणतो. तूसच म्हणतात ना. ते जनावरच्या पण उपयोगाचं नाही. मग काय उपयोगाचं सांगा? फार फार तर चुलीच्या कामाचा असेल. चुलीच्या वीट भट्टीवाल्यांना कामाचं आहे. भाजायचं आहे म्हणून तिला मीठ आणि ते मिक्स करून करतात. तात्पर्य असं आहे आवरण आहे ते आपल्या कामाचं नाही. धान्य कामाचं आहे. तसं मी प्रत्येकाकडून काहीतरी शिकलो. त्याच्यातली वाईट गोष्ट सोडून दिली, चांगली गोष्ट. पण 24 जणांची यादी केली. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि या 5 तत्वाचे 5 गुण आहेत. शब्द स्पर्श रूप रस गंध. एक एक 2 मुद्दे सांगतो थांबतो. लक्ष. पृथ्वीकडून आपण वर्णन केलं. क्षमा गुण घेतला. पाण्याकडून तृप्ती हा गुण घेतला. मधुरता. पाणी गोड आहे. तहान लागली तर गोड लागतं नाही काय गोड लागतं.
तेज सूर्य प्रकाश देत असताना भेद करत नाही. गरीबाच्या घरावर श्रीमंताच्या घरावर समान प्रकाश. वाऱ्याकडून शिकलो, सगळीकडे फिरतो पण मुक्काम कुठंच करत नाही. मुक्काम कुठंच करत नाही. माणसाने सगळीकडे फिरावं, मुक्काम देवाच्या किंवा साधूच्याच घरी करावं. साधूच्या घरी नाही करावं. आपण साधूच्या घरी मुक्काम, खूप दिवस झाले साधूला भेटलो. आमच्या कथेत एका मावशीला विचारलं, मावशी साधू मोठा की साडू मोठा? ती म्हणजे साडू मोठा, उसने पैसे देतो. अरे साधू मोठा आहे. साडू वर्षभर जेवला तरी पुण्य लागणार नाही. साधू वर्षातून एकदा जेवला तरी वर्षाची पुण्य देऊन जाईल, एवढी ताकद असते. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आकाशामध्ये किती उन्हाळे पावसाळे हिवाळे आले. आकाश जसं तसंच आहे. तसं आत्मस्वरूपावर बालपण, तरुणपण, म्हातारपण हे उन्हाळे पावसाळे हिवाळेच. कित्येक शरीर बदलले पण स्वरूप काही बदललेलं. शब्द या विषयामध्ये हरिण फसला. हरणाला गाणं आवडतं, काही माणसाला स्तुती आवडते. स्तुती आवडते. आपल्याला स्वतःची स्तुती आवडते, दुसऱ्याची निंदा आवडते. त्याच्यापासून दूर झालो. स्पर्श, हत्ती पकडण्यासाठी हत्तीनीचं चित्र लावतात आणि हत्ती पकडला जातो. काही माणसाला स्पर्श आवडतो, काही माणसाला मला जमिनीवर झोप नाही, चटईवर झोप नाही, मला गादी पाहिजे, पलंग पाहिजे, दिवाण पाहिजे झोपायला, लोड पाहिजे टेकायला. स्पर्श. रूप, पतंग नावाचा कीटक दिव्यावर आसक्त होतो आणि दिव्यावर झडप घालतो. दिवाही दिसतो तोही मरतो. तसे काही माणसं मरण पत्करतात पण देव त्या दिव्याच्या प्रकाशाच्या दृष्टीने सौंदर्यावर जसा बोलला तसं देवाचं सौंदर्य आहे. दिव्य माल्याम्बरधरम दिव्य गंधानुलेपणम सर्वाश्चर्यमयम देवम अनंतम विश्वतोमुखम. रूप. रस. रस या विषयामध्ये मासा फसलाय. त्या मासा पकडण्यासाठी काय ते गळ असतं, त्या गळाला पिठाचा गोळा लावतात आणि तो झडप घालतो. फुटून या घसा मरण पावतो. तसंच आपण ज्यांनी ज्यांनी जिभेवर नियंत्रणच नाही ठेवलं ते पण असेच माशासारखे फसले. ज्ञानोबांनी म्हटलंय, जिभेला आवडतील असे पदार्थ करून खाणं म्हणजे पाप खाणे. आवडेल ते जरूर खा पण ते देवाला दाखवून खा, देवाला अर्पण करा. अर्पण करा. काय लागतं कृष्णार्पण म्हणायला? काय लागतं? मी एक उदाहरण सांगतो. कधी कधी आपला कोणी नातेवाईक असावा, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असावा, शेवटच्या घटका मोजत असावा आणि सलाईन पण मागे येते, सलाईन पण त्याला जात नाही. डॉक्टरने सांगितलं पाणी पण द्यायचं नाही, काही दिवसाचं सोबती कधी जाईल भरोसा नाही. म्हणजे बघायला जातात ते रिकामे जात नाही. कोणी समोसा, कोणी वडापाव, कोणी शिरा, कोणी उपमा, कोणी काय फळं ज्यूस घेऊन जातात. बरं जे घेऊन जातात डॉक्टरने सांगितलं पाणी पण द्यायचं नाही, मग ते त्याच्या समोरच खातात की नाही? त्याच्या समोरच खातात. त्याला कसं वाटतं हे सांगा? आनंदाचे दोही आनंद वाटतो. मग त्यांनी समजून घ्यायचं, मी माझ्या पूर्ण आयुष्यात एकदाही देवाला नैवेद्य दाखवला नाही म्हणून माझ्या शेवटच्या काळात हे सगळे मला नैवेद्य दाखवून खातात. देवाला अर्पण करा. अहो शिरा तोच आहे. घरी बनवला तर शिरत नाही, सरत नाही आणि सत्यनारायणचं पुरत नाही. करणारी व्यक्ती तीच, करायला लागणारे पदार्थ तेच, मेहनत तेवढीच, पण तिथे गोड का लागतो? कारण तिथे देवाची कथा झाली, देवाचं नाम झालं, देवाला ते अर्पण केलं म्हणून गोड लागतो. समजा बाबांनी भंडारा ठेवला असेल तर किती लोक अन्नदानात ते प्रसाद घेतात. एवढे सप्ते होतात महाराष्ट्रात वर्षभरात. एक 35-40 हजार सप्ते होत असतील असा अंदाज करू. पण कुठल्या सप्तात कोणी खाऊन आजारी पडलाय आपल्याला मिळाला ऐकलं? आमच्याकडे दिंडीत चालतात माणसं, आळंदी ते पंढरपूर. जे दिंडीत चालतात ते आजारी नाही पडत, जे दिंडी सोडून पुढे ढाब्यावर थांबतात ते आजारी पडतात. दिंडी 2 किलोमीटर मागे ना 2 किलोमीटर.
एकाने विचारलं धुंडा मारताना, हे म्हणजे दिंडीच्या पुढे का चालतात? ते म्हणजे पापाचे कळप पळते. लय पापी लोक देवाच्या बरोबर नाही चालत. रस जीभ बोलताना पण आवरली पाहिजे आणि जीभ खाताना पण आवरली. गंध या विषयामध्ये बोंगा फसला. माणसाला अत्तर आवडतं, स्प्रे आवडतं, आवडायला पाहिजे जरूर, पण ते देवाला अर्पण करून घ्या. आहे ते सकळ कृष्णाचे अर्पण, न कळता मन तुझे सगळं देवाला. असं दत्तात्रयांचं जीवन. त्यात कुमारिका, बालक, अजगर, सर्प, माशी, मधमाशी, कुरल पक्षी, कबूतर, बाणाला धार करणारा लोहार, एक पिंगला नावाची वेश्या, एवढे जण आहेत, आणि कोळी नावाचा कीटक. प्रत्येकाकडून काहीतरी शिकलो माहिती. मी एकच उदाहरण सांगतो, थांबतो, लक्षात घ्या. पिंगला नावाची वेश्या भागवतात सांगितली. तिच्या दारावरून गेले. संध्याकाळी 6 वाजता सजून धजून बसली. पहाटे 3 वाजेपर्यंत वाट पाहते, कोणीतरी येईल, मला संग करील, मला धन देईल. पण आज जवळजवळ 9 तास झाले. संध्याकाळी 6 ते पहाटे 3 तिच्याकडे कोणीच आलं नाही. नेहमी येणारे आले नाहीत, नवीन कोणी आले नाही. खूप लोकांना ती आळून पाहिलं. तिला चांगला विचार मनात येत होता, अरे मी माझ्या आयुष्याचा नाश केला. चांगल्या घरात एखाद्या पुरुषाशी लग्न केलं असतं, पतिव्रता धर्माचं आचरण केलं असतं, तर महादेवाच्या दरबारात मला जागा मिळाली असती. त्या शिवलामृतामध्ये वर्णन आलंय, वेश्या असोरी पतिव्रता, नेमीला पुरुष जो तत्वता, त्याचा दिवस न सरता इंद्रासही वशन आहे. महानंद नावाचं विषय प्रसंग झाला. बरं, चांगले विचार माणसाच्या मनात येतात, पण ते टिकत नाही. त्याला कृपा लागते किंवा साधूची संगत लागते. संतांचे संगती मनोमार्गती, आकळावा श्रीपती. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती. चांगले विचार सत्यात येतात आणि सत्यातच येतात. काला झाल्यावर कुठे जातात काय माहिती. या वर्षी सत्यात विचार येतो म्हणा. या वर्षी माझ्या 3 पंक्ती. सप्ताजवळ आल्यावर तो फरार होतो. तुम्ही कुठे होते? नाही म्हणजे आम्हाला काम होतं. विनोद सोडून द्या, पण कल्पना करा. भगवान दत्तात्रय पहाटे 3 वाजता तिच्या दारावरून गेले. बरं, त्यांनी तिच्याकडे पाहिलं नाही, तिच्याशी बोलले नाही, तिचंही लक्ष नाही, तीही बोलली नाही. ती तिच्या धुंदीत आहे, वाट पाहते, त्यांच्याकडे लक्ष नाही. जसं रात्री 12 नंतर पोलीस फिरतात कुठे गुन्हा घडू नये म्हणून, तसं पहाटे 3 ते 5 या वेळेमध्ये या पृथ्वीवर महात्मे फिरतात. एखादी स्त्री गरोदर असेल तर तिच्या गर्भावर कृपा करतात किंवा स्वतः गर्भात राहून अवतार धारण करतात. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड अवतार. गंमत सांगतात भागवतकार. दत्तात्रय भक्त दारावरून गेले, त्यांच्या शरीराचा वारा तिला लागला. आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा. फिटला पातकांचा थारा, कळी काळासे धाक झाला. तिचा निश्चय पक्का झाला. धावत गेली घरात, स्नान केलं, पिवळं वस्त्र परिधान केलं आणि भगवंताला सांगितलं, भगवान मागील केले ते अवघेची वाहू, बाप रखुमा देऊ विठ्ठल. देवा, हे मागचं काय, जसं मंत्रालयाला आग लागते फायली जळतात का नाही, तसं देवाने तिच्या सगळ्या फायली जाळून टाकल्या. देवाने तिला आपलं केलं. व्यवहारात पण एखाद्या मुलीचं जमलं, गावातल्या एखाद्या मुलीचं लग्न जमलं आणि ज्याच्याशी जमलंय गावात त्याचा मित्र आहे आणि मित्राने सांगितलं, बाबा तू जिच्याशी लग्न केलंय तिचं काही चांगल्या चालीची नाही मुलगी, तिचं काही वळण चांगलं नव्हतं, संस्कार. मग त्याने सांगितलं ते कशी का असेल, आता माझी झाली ना, मी मागचा नाही विचार, आता माझी झाली, आता तिचं माझ्यावर प्रेम आहे, माझं तिच्यावर प्रेम आहे, माझ्याशी व्यवस्थित वागते बोलते, तसंच आहे. आपला खरा संबंध देवाशी, जगाशी नाही.
आता हे पोटासाठी वगैरे संबंध वाढवलेत लोकांनी. खर तर उद्धारासाठी संबंध देवाचा आणि साधूचाच आहे. आणि देव आणि साधू कळत नाही म्हणून ग्रंथाचा संबंध आहे, म्हणून ग्रंथ आहे. मग तुम्ही गुरुचरित्र म्हणा, नवनाथ म्हणा, किंवा ज्ञानेश्वरी म्हणा, गाथा म्हणा. आता गीता जयंती झाली, 4च दिवस झाले गीता जयंती. आपल्याकडे ग्रंथाची जयंती आहे, साधूची जयंती आहे, देवाची जयंती आहे. कल्पना करा, आज अन्नपूर्णा मातेची पण जयंती आहे. कल्पना. आपल्याकडे दररोज उत्सव आहे, दररोज उत्सव. तरी माणसं नाराज आहे. का? मला बोलवलं नाही, मला विचारलं नाही, मला विचारलं. काय करू? तुकोबराय सांगतात, संतांचे न्हाणी होईन किडा. संतांच्या न्हाणीत मी किडा होईल. का? त्यांनी आंघोळ केल्यावर माझ्या अंगावर पाणी नाही. माणसं त्या नेत्याच्या घरी खुर्च्या साफ करतात, त्याचा मंडप झाडतात, आणि देवाच्या उत्सवामध्ये अशा हाताची घडी घालून उभं राहतात. बघतात बुवा लोकांची मजा. एकाला विचारलं, काय रे तू सत्तेत नाही? ते बुवा लोकांचा बिझनेस आहे. तुझा काय बिझनेस आहे? तुझा काय बिझनेस? काही सेवा केली तर झिजशील का? सगळ्यामध्ये देवतुल्य गुण जो आहे तो मी स्वीकार. त्या पिंगला वेश्येने भगवंताला सांगितलं, भगवान मी तुमची झाली. आजपर्यंत मी हाडा मासाच्या पुरुषाशी संग केला, आता मी माझा जो अंतरात्मा आहे, जो परमात्मा आहे, उत्तम पुरुष, त्याच्याशी संग करणार. भगवंताने तिला स्वीकारलं, तिचा उद्धार केला. दत्तात्रेयांनी हे पाहिलं, तिच्यातला हा चांगलापणा, चांगुलपणा, चांगला गुण पाहिला आणि तिला गुरु केला. वाट पाहायची तर परमात्म्याची, समर्पित करायचं तर देवाला शरीर समर्पित. या लागी शरीर सांडोबा की जे सकळ गुणांचे लोट उतरी घे, संपत्ती मधु सांडी जे पुरवंडी सगळं. काया वाचा मनी जीवे सर्वस्वी उदार, बाप रखुमादेव विठ्ठलाचा वारी. शरीर, मन, प्राण, बुद्धी सगळं 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 देवाला अर्पण. नुसतं बोलत नाही, अर्पण तर लांब राहिलंय. माणसं नुसतं बोलत नाही. आमचे एक नातेवाईक होते, आम्ही लग्नाला गेलो. हॉलवर लग्न होतं. दिवसभरात 4 लग्न होते, 3-3 तासात. हे 3रं लग्न होतं. आम्ही गेलो, पोचलो. अगोदरच्या वरडाला हाकललं, 3रं लग्नाला आम्ही गेलो. मंगलाष्टक झाले, थोडस असं पटांगण होतं. गर्दीमध्ये त्या आईची काय गंठण म्हणतात तुटली, मंगळसूत्र. आता तिच्याही लक्षात आलं तुटली. तिने लगेच हात धरला, पाहिलं, मंगळसूत्र धरलं. काही मणी साडले. आता ते मातीमध्ये काही सापडणार, गर्दीत एवढ्या काही नाही सापडले. मग तिचे मालक म्हणले, जाऊ दे, कृष्णार्पण बसतो. ते सापडले नाही म्हणून कृष्णार्पण बसतो. सापडले असं तर दिले असते का देवाला? सापडल्यावर देतात का? अहो, रस्त्यावर 5 रुपये पडलेले असू द्या, सापडू द्या, माझं भाग्य आहे, मला सापडले. देवाला देतात? सापडलेले 5 रुपये देत नाही तर कष्टाचा पगार देतील देवाला? मी कष्ट केले महिनाभर आणि पगार झाले, देवाला काय लागले? अरे, सापडलेलं देत नाही, कष्टाचं देत नाही, मग देव चोरी करायला लावतो. कोणतरी चोर सगळं उभाडून घेतो. जे देवाला काहीच देत नाही ना, देव त्याचं सगळं काढून घेतो. त्याचं आयुष्य काढून घेतो, त्याची बुद्धी काढून घेतो, त्याचे नातेवाईक काढून घेतो, मग त्याला खडोली नदीवर ठेवतो. कल्पना कर. एक उदाहरण. आणि दुसरं उदाहरण, भगवान दत्तात्रेयांनी ही जी नाथ परंपरा केली, त्याच्यामध्ये आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वडला गहिनीपती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवाचा चोज. ही गुरु शिष्य परंपरा. हे उदाहरण आपल्याला माहित आहे.
फक्त भूमिका म्हणून सांग. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ फिरत एका गावी गेले. वडापुरी गाव आहे अजूनही. त्या गावात श्राद्धाचा पक्ष होता. श्राद्ध तिथी होती. ज्या घरी भिक्षा मागायला गोरक्षनाथ गेले त्या माऊलीने ते वडे दिले. वडे करतात, डाळीचे वडे करतात. श्राद्धाच्या जेवणामध्ये लसूण कांदा चालत नाही. श्राद्धाच्या जेवणामध्ये लसूण कांदा चालत नाही. पुन्हा श्राद्धाचं जेवण शाकाहारी चालतं. श्राद्धाचं जेवण 4 जणांना द्यावं लागतं. आर्यामा नावाचे पितर, गाय आणि अतिथी. आपल्या ताकदीनुसार जेवढे जमतील तेवढे अतिथी किंवा ब्राह्मण पाहिजे. ब्राह्मण नसेल तर मग तुम्ही त्याला शिधा देऊ शकता, असा विचार आहे त्याच्यावर. त्या माऊलीने वडे दिले, ते घेऊन आले. गोरक्षाने आलेले वडे मच्छिंद्रनाथाला आवडले. मच्छिंद्रनाथाने विचार केला, बघू गोरक्षाचा आपल्याला किती प्रेम आहे. गोरक्षा, अरे वडे खूप चांगले होते, अजून थोडे आणतोस का? म्हणजे गुरुजी आणता आणतो. काय वड्यातून प्रश्न आहे. गेले धावत. पुन्हा त्या घरी गेले. आई, तुम्ही आता वडे दिले, माझ्या गुरुजींना आवडले, अजून थोडे वडे असतील तर देता का म्हणून. ती बाई, त्या बाईने सांगितलं, अरे गुरुच्या नावावर लबाडी करतोस, तुझा जिभेला चट लागली असेल, तुला आवडले असतील. ते म्हटलं, नाही नाही, गुरुजी जेवल्याशिवाय मी जेवत नाही. आता आज शहरात तसं काही नाही, मालक जेवले पाहिजे असं काही. फ्रीज मध्ये आहे, गरम करा, खा, भांडे घासून ठेवा. त्याचाही नाही असते. ते इंदोरेकरांनी सांगितलं, दरवाजा लावून भांडे घासते. पुन्हा मोठा आवाज ठेवतात टीव्हीचा, हम तुम एक कमरे में बंद. काय गंमत झाली. त्यांनी सांगितलं, नाही माझ्या गुरुजींना गुरुसाठी काय करू शकतो. आई तू काय मागशील ते देईन. सोन्याचे पर्वत तरविती पाषाण, पर्वत सोन्याचा करू शकतो. त्यांनी सांगितलं, काय नाही, एवढा गुरु भक्त आहे ना, तर तुझा एक डोळा काढून दे. असं म्हणेपर्यंत नख खुपसली बुबुळात आणि बुबुळ असं धरलं तिच्या समोर. ती थरथरा कापायला लागली. तिला काही कल्पनाच नव्हती असं काही घडेल. तिने सांगितलं, बाबा हे टोपलंच घेऊन जा वड्याचं, डोळा पण घेऊन जा, मला डोळा नको तुझा. तो असा डोळा हातात धरला, डोक्याला असा रुमाल गुंडाळून, रक्त वाहतय. एका हातात टोपलं वड्याचं घेऊन आले गुरुजी समोर. गुरुजी घ्या म्हणाले. गुरुजी म्हणाले, बाळा काय झालं रे, डोळ्याला कपडा बांधलाय, काय रक्त येतंय. ते म्हणले, काही नाही, काढी लागली. म्हणले, येतात बघू. म्हणले, नाही नाही, तुम्ही वडे खाऊन घ्या, नंतर आपण उपचार करू. नाही नाही, दाखव. बाबा तुम्ही खाऊन घ्या, नंतर खाईन. नाही नाही, आपण दोघेही खायचं. या गुरु शिष्य परंपरेमध्ये ही भूमिका आहे. जशी आई लेकराला उपाशी ठेवत नाही, तसा महात्मा साधकाला उपाशी ठेवत नाही. तू सांगशील तर वडे खातो, म्हणे खाणार नाही. घडलेला सगळा प्रकार सांगितला. गुरुजी होते, दयाळू होते. ते म्हणले, बाळा त्या बाईने एक डोळा मागितला, मी दुसरा मागतो, देशील का. म्हणलं असं म्हणे, परत दुसरं बुबुळ काढ. गुरुजी पुढे धरलं. आता जर एखाद्या गुरुनी शिष्याला डोळा मागितला तर गुरुचाच काढतील, नाही तर गुरुवर डोळे काढतील. दोन्ही नेत्र आंधळे. गुरुजी पुढे धरले. महात्मा होते, हातात घेतले आणि जशाला तसे व्यवस्थित लावले. लेझर ऑपरेशन करावं तसं ऑपरेशन केलं. दिव्य दृष्टी. किती दिव्य दृष्टी दिली. म्हणून गोरक्षांचा किमयागार नावाचा ग्रंथ काय, आणि शाबरी मंत्राची उत्पत्ती तिथे झाली. कल्पना, अक्षर वेगवेगळे, अर्थबोध नाही, पण ते तंत्र आहे, मंत्र आहे की ज्याच्यामुळे जीवाचं कल्याण. एवढी ताकद त्याच्यामध्ये. वृक्ष म्हणजे साक्षात शिवस्वरूप. मच्छिंद्र म्हणजे साक्षात विष्णू स्वरूप. ही परंपरा अशी झाली. गुरु परीक्षाही घेतात. जसं कुंभार एखाद्या माठाला वरून थापटत असताना आतून हात देतो, तसं देव आणि गुरु परीक्षाही पाहतात आणि आधारही देतात. आधारही देतात.
घरची माणसं आधार दिल्यासारखं देतात, पण आधार नाही देत, काढून घेतात सर. आमची आता चर्चा चालली होती, एका ताटात जेवणाऱ्या माणसांनी कोयते काढले का? एका गावात राहणारे एका ताटात जेवणाऱ्या माणसांनी कोयते काढले एकमेकाच्या अंगावर. ते आपल्याला काही जेवण देतील? आपले ठेवले आणते कल्पना. म्हणून दत्तात्रयांचं जीवन हे दिव्य आहे, पवित्र आहे, प्रासादिक आहे. अजून थोडं एक वाक्य सांगतो. त्यांचं जीवन सोहळ्यात आहे. जसे बाबा उपासना करतात, सोहळ्यात सोहळ्यात पाहिजे. सोहळ म्हणजे काय? शुचिरभूत, पवित्रता. आता यांचं धोतर आहे, हे दररोज धुतलं जात. तुमच्या पॅन्टी 8 दिवसाला एकदा धुतले जातात. एखाद्या बेशुद्ध पडलेल्या माणसाच्या नाकाला तो उठून बसेल तो. हे दररोज धुतले गेलेलं पाहिजे, पांढरं शुभ्र बसलं पाहिजे. मी रात्री कीर्तन करत होतो, तिथे त्या दरवाज्यावर एक बॅनर लावला होता, अश्लील कमी कपड्यातल्या लोकांना मंदिरात प्रवेश नाही. 1825 पासून तिथे त्या बाबाची समाधी आहे. अधिकारी बाबा आहे, सांगपाड्याला गेलो. आपणही थोडस कपड्यावरून, स्वच्छतेवरून पवित्रतेकडे जाऊ. पवित्रता जेवढी येईल, जेवढं अंतःकरण, मन, बुद्धी, वाणी पवित्र होईल, तेवढ्या लवकर कृपा होईल. तेवढा लवकर. मग तुम्ही गंगा स्नान करा की बोधाचं स्नान करा. बोधाचं स्नान हा विचार त्याच्यामध्ये. असे हे दत्तात्रयांचा हा पूर्ण परिवार, ज्याच्यामध्ये नवनाथही आले, त्याच्यामध्ये ज्ञानोबाराय पण आले. ज्ञानोबाराने मग त्याला वारकरी संप्रदायाचं स्वरूप दिलं. एका वाक्यात सांगतो, पूर्वी एक गुरु एक शिष्य अशी परंपरा होती, पण ज्ञानोबाराने प्रकट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केली, राम जनार्दनी पायी टकची ठेली, अशी स्थिती केली. आपल्याकडे काही राखून नाही ठेवलं. खरा गुरु, खरा साधू, देव आपल्याकडे काही राखून नाही ठेवलं. जसं गणित सोडवताना एखादा हातचा घेऊन गणित सोडवावं लागतो आणि गणित सोडल्यावर त्याचा हातचा परत दिला जातो, तसं गुरुजींकडून हातचा घ्यायचा, गणित सोडवायचं आणि त्यांना परत द्यायचं. हीच परंपरा आहे, हेच ज्ञान आहे. तुमचे देणे तुमच्या पायी समर्पणी झालो उतराई व्हायचं. सोपे भाषेत सांग, शेजारणी करून जर वाटीभर रवा आणला तर शेजारी लक्षात ठेवते कुठल्या वाटीने नेलाय, सपाट नेलाय का डोंगरासारखा ढीग लावून नेलाय, तेवढं लक्षात ठेवते. सपाट वाटी दिली, वाटी कोणती दिली हे जर तुमच्या लक्षात राहतं, तर आज मी भजन केलं नाही, आज मी नमस्कार केलं नाही, आज मी पारायण केलं नाही, आज मी पूजा केली नाही, हे कसं लक्षात राहत नाही? तुम्हाला जर बिशी लागली आणि तुमची बिशी जर दुसऱ्याने घेतली तर राग येतो की नाही? गरज असू दे त्याला, पण राग येतो की नाही? तुमच्या वाटेची सेवा जर दुसरा कोणी करत असेल तर वाईट वाटलं पाहिजे. आज माझं काहीतरी पाड आलंय, माझी सेवा मोडली, वाटलं पाहिजे. तरच आपलं कल्याण. भगवान ज्ञानोबारायणी जटाधरम पांडुरंगम शिवहस्तं कृपानिधिं सर्व रोगहरं देवं दत्तात्रेय महंभजे. अशा दत्तात्रेयांना आपण नमस्कार करूया आणि तुमच्या आमच्या जीवनात त्यांची कृपा व्हावी. त्या परंपरेत आहोत, त्या परंपरेशी निगडीत अशा माणसांशी आपण संबंधित आहोत, कनेक्ट आहोत. फक्त ज्या दिवशी आपला पासवर्ड व्यवस्थित लागेल त्या दिवशी कृपा होईल. आपण आपलं काम करत जायचं, सेवा करत जायची, साधना करत जायची, मोठ्या माणसांना विचारत जायचं, सिद्ध पुरुषांना, साधू संतांना विचारत जायचं, जेणेकरून आपल्या अडचणी दूर होतील आणि आपली सेवा व्यवस्थित होईल. ज्या दिवशी सेवा पूर्ण होईल त्या दिवशी काम झालं. काय लागतं? परीस आणि लोखंड याच्यामध्ये फक्त कागद आहे. कागद दूर झालं की त्याचं लोखंडाचं सोनं होणार. तसंच आहे आपल्यामध्ये, देवामध्ये काही अंतर नाही, काहीच अंतर नाही. देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही. तसं भगवान दत्तात्रयांनी सर्वीकडे परमात्मा स्वरूप पाहिलं. 24 तत्वांकडून 24 प्रकारचे गुण घेतले. 25वे तत्व शरीराला मानून, शरीर परमात्मा प्राप्तीसाठी मानून, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. युक्त आहार, विहार,
नेम इंद्रियासी साथ नसावी बासर निद्रा बहुभाषण असा विचार तुकोबारांनी मांडला. असा आपण साधू संतांच्या चरित्राचा, देवाच्या चरित्राचा विचार मांडला पाहिजे. फक्त श्रावणातच पोथ्या नाही वाचायच्या, दररोज पोथी वाचली पाहिजे, दररोज पारायण केलं पाहिजे. आणि पारायण करता करता त्या ओवीचा अर्थ त्याच्याशी समरस होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते कळत नसेल तर माऊलीला विचारलं पाहिजे, देवाला विचारलं पाहिजे. आणि ज्याला अनुभव आहे असा अनुभवी महात्मा सहज आपल्याकडे येतो. काय येतो? देव कृपा करून त्याला पाठवतो. विभीषण रावणाच्या लंकेत राहत होते, पण मारुतीरायांना पाहून मग त्यांना आनंद झाला. आणि मारुतीरायांच्या प्रश्न उत्तराच्या संवादातून त्यांना अजून बळ आलं. घाबरत नाहीत. तुम्ही कुठेही राहा, तुमच्या पाठीशी कोणीतरी आहे ना, मग काय. मग ते संत असतील, देव असतील, मागे पुढे उभा आहे सांभाळ, आली आघात तसं देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. आपल्या संकटाचं निरसन व्हावं, संसार बंधनातून मुक्त व्हावं. तसं भौतिक तर देतात, प्रपंचातल्या गोष्टी देतात, पण आध्यात्मिक ऐश्वर्य खरं ऐश्वर्य आहे. आणि ते ऐश्वर्य आपल्याला मिळावं अशी प्रार्थना करूया. ज्ञानोबरायच्या चरणी, भगवान दत्तात्रयांच्या चरणी आणि सेवावे रामगोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की. विठ्ठल विठ्ठल. माता विश्वात्मकी देवी देवी वागित्री चौशावे कोशोनी मद द्यावे जे खरांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वांसदा सज्जन सोही देव किं बहुना सर्व सुखी पूर्ण भजजो अधि पुरुषी अखंडितो आने ग्रंथोपजवे विशेष लोके ये द्रष्टा दृष्ट विजय होवा विजय एत मने श्री विश्वेश्वराओ होईल दान पसाओ येने वर ज्ञान देव सुखिया झाला येने वर ज्ञान देव सुखिया झाला येने वर ज्ञान देव सुखिया झाला. गोपाल कृष्ण भगवान की माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव तत्सत् कृष्णार्पणमस्तु. श्री गुरु चरणारविंदार्पणमस्तु. हरये पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पण याला समोर नाही ना मी. ओके, इकडे बघा. हो. तो तुमचा झाला आता पुढच्या महिन्यात परभणीला आपल्या पैसे नवनाथ ग्रुप सामाजिक संस्था यांच्यातर्फे या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार होतोय. नवनाथ दादा चौधरी यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. कृपया त्यांनी तो स्वीकारायचा आहे. यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. कॅमेरा तिकडे. हा शंकर दादा आमचे परम मित्र शंकर दादा यांचा रमेश दादा या ठिकाणी ग्रुप सामाजिक संस्थेवरती राहू द्या.
लक्ष सोहळ्याला केलं. गंगाराम दादा घोरविते, एकनाथ दादा बांगर. चला या ठिकाणी सन्मान होतोय. अतिशय कॉमेडी असं व्यक्तिमत्व. जसे युट्यूबच्या माध्यमातून हा जागर गोंधळाचा जो सोहळा असतो पूर्ण महाराष्ट्रभर नवीन दाखवतात. आदेश बागुल यांचे भाऊ यांचे सत्कार होतात. गळ्यामध्ये सरस्वती आहे. आमचे लाडके आदरणीय गणेशजी भिशे, आदरणीय स्वप्नील लोणे नडगाव. पटापट या, कारण कार्यक्रमाला वेळ होतो. यांनी यायचं. नरेश जाधव. दसईचे आदरणीय महेश वेखंडे, कपिलदादा शेलके, वकिली प्रशांत गवाली, आदरणीय कैलास घरत, दत्त जयंतीच्या निमित्ताने हा जो जागर गोंधळ मांडलेला आहे